माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा. गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा. तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा. विविधा विविधा. श्रोत्यांनो नमस्कार. अमरावती या कार्यक्रमात आज आपण ऐकूयात आयुष्यात संगीताचं महत्त्व या विषयावर डॉक्टर जयश्री कुलकर्णी यांची श्यामली देशमुख यांनी घेतलेली मुलाखत. भाग पहिला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. हाय हॅलो नमस्कार श्रोत्यांनो. नमस्कार अमरावती या कार्यक्रमात आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचं खूप खूप स्वागत आहे. निसर्गाच्या चराचरामध्ये संगीताचा सूक्ष्म अशून्य अखंड धारा निरंतर प्रवाहित होत आलेली आहे आणि हे संगीत आपल्याला आवडतच असतं. गीत ऐकायला कोणाला आवडत नसेल बरं. त्याशिवाय आम्ही तुम्हाला छान छान गीतं ऐकवतोच आणि तेही तुम्हाला आवडतात हेही आम्हाला माहिती आहेत. पण संगीत नुसती ऐकणं इतकंच असतं का? किंवा एखादं गीत आपल्याला आवडतं म्हणजे आपल्याला संगीत समजलं का असं असतं का? तर संगीत म्हणजे काय? सूक्ष्म अशून्य अखंड धारा ज्या निरंतर प्रवाहित होत आलेल्या आहे त्याचा अर्थ काय? या सगळ्या गोष्टींवर आज आपण नमस्कार अमरावती या कार्यक्रमात छान गप्पा मारणार आहोत, बोलणार आहोत आणि त्याविषयी माहिती सुद्धा जाणून घेणार आहोत. आणि ही सगळी माहिती सांगण्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेल्या आहेत डॉक्टर जयश्री विश्राम कुलकर्णी यांना. त्या स्वर्गीय छगनलाल मुलजीभाई कडी कला महाविद्यालय अचलपूर कॅम्प परतवाडा इथे प्राध्यापिका म्हणून काम करतात. नमस्कार मॅडम, कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार, धन्यवाद. सगळ्यात सुरुवातीला आपण जाणून घेऊया संगीत म्हणजे काय. संगीत म्हणजे गीतम वाद्यम तथा नृत्यम त्रयम संगीतमुच्यते. ही संगीत कलेची व्याख्या पंडित शारंगदेव यांच्या संगीत रत्नाकर या ग्रंथामध्ये आलेली आहे. याचा अर्थ असा आहे की गायन, वादन आणि नृत्य या तीनही कलांच्या समूहाला संगीत असं म्हणतात. संग म्हणजे स्वर, गी म्हणजे गीत, त म्हणजे ताल. जेव्हा आपण आनंदात असतो तेव्हा गीताचे शब्द आपल्याला समजतात, पण जेव्हा आपण दुःखात असतो तेव्हा त्या शब्दांचा अर्थ आपल्याला समजतो. म्हणजेच काय थोडक्यात की गीतम वाद्यम तथा नृत्यम म्हणजे गीत म्हणजे गायन, वाद्यम म्हणजे वादन करणं आणि नृत्यम म्हणजे नृत्य करणं. या तीनही कलांचा जिथे संगम असतो त्या संगमाला संगीत असं म्हणता येईल. छान व्याख्या आम्हाला सांगितलेली आहेत संगीत म्हणजे काय याची. तर याचं स्वरूप किती मोठं आहे? संगीताचं स्वरूप खूप मोठं आहे. सर्व कलांमध्ये संगीत ही कला सर्वश्रेष्ठ आहे. एक संवादाचं माध्यम म्हणून आपण संगीत कलेकडे पाहू शकतो आणि सर्व संस्कृतीमध्ये संगीत आढळतं. प्रत्येक प्रांतामध्ये, प्रत्येक देशामध्ये तिथल्या रूढी परंपरेनुसार त्या प्रांताचं आणि त्या देशाचं संगीत आपल्याला ऐकता येतं. असं इतकं खूप मोठं व्यापक असं संगीताचं स्वरूप आहे. हो, आणि त्याला ऐकण्याची काही मर्यादा नाही. बस आपल्याला काय आवडतं आणि आपण ते कसं समजून घेऊ शकतो त्यावरून आपण ते ऐकू शकतो. हो. तुमच्या मते माणसाच्या आयुष्यात संगीताचं स्थान नेमकं कुठे आहे आणि कुठे असलं पाहिजे? खरं तर कुठे असलं पाहिजे? संगीताशिवाय मानवी आयुष्याची कल्पनाच करणं अत्यंत कठीण आहे. आणि संगीत जर आपल्या जीवनामध्ये नसलं तर आपलं जीवन हे अतिशय नीरस वाटेल. संगीत हे फक्त मनोरंजनाचं साधन नाही, तर ते आपल्या मनाला उभारी देणारं, आपल्या मनावरचा ताणतणाव कमी करणारं आणि आपल्या मनातल्या भावना व्यक्त करण्याचं एक प्रभावी माध्यम आहे. त्याशिवाय संगीताशिवाय जीवन हे एका रंगाविरहित चित्रासारखं होईल. किंवा एखाद्या बागेमध्ये फुलच नाही आहेत त्याप्रमाणे ती बाग किंवा एखादं चित्र रंगांशिवाय जसं नीरस वाटेल त्याप्रमाणे संगीत जर मानवी जीवनात नसलं तर ते मानवी जीवन सुद्धा आपल्याला नीरस वाटेल. त्यामुळे संगीताचं प्रत्येक मानवाच्या आयुष्यातलं स्थान हे खूप मोठं आहे. खरं तर संगीताचं स्थान किती महत्वाचं आहे हे रोजच्या धावपळीच्या आयुष्यात आपल्याला कळतंच. कारण एखादं सुद्धा
गीत आपण ऐकलं की आपल्याला जरा शांत वाटतं, तर असं म्हणायला काही हरकत नाही. संगीताशिवाय आपण आयुष्याची कल्पना करणं म्हणजे खरंच हे काही सहज नाहीये. तुम्हाला याविषयी काय वाटते? संगीताशिवाय आयुष्याची कल्पना करणं अत्यंत कठीण आहे. संगीत आपल्या आयुष्यात नसलं तर आपल्यामध्ये भावनाच राहणार नाही, भावनांची कमतरता राहील. संगीत हे अतिशय सुंदर अशी कला आहे. आपल्या दैनंदिन जीवनात सुद्धा इतकं महत्व आहे संगीत कलेला की संशोधन केलं तर असं दिसून आलं की संगीत ऐकल्यामुळे आपल्या मनातल्या चिंता, आपलं रक्तदाब किंवा आपल्याला होणाऱ्या वेदना किंवा आपल्याला आपली झोपेची गुणवत्ता, आपली मनस्थिती, आपली मानसिक सतर्कता आणि स्मरणशक्ती ही संगीत असल्यामुळेच सगळं काही हे व्यवस्थित आणि सुरळीत चालू राहतं, सुधारते. म्हणून आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या आयुष्यात सुद्धा संगीताचं अनन्यसाधारण असं महत्व आहे. हो. रोजच्या धावपळीत संगीत काय देतं? ऊर्जा देतं की आराम देतं की दोन्हीही गोष्टी देतं? दोन्ही गोष्टी देतात. आपण जर रोजच्या धावपळीमध्ये आपण कितीही म्हणजे खूप कामांची घाई आहे बा, खूप धावपळ होते आहे, तरीही पण आपण जर ते गाणं ऐकत ऐकत किंवा मनात गुणगुणत जर ते कामं केले तर ते आराम देतं आणि एक नवी ऊर्जा पण देतं. बिलकुल. आणि एखाद्या इमारतीला जर कलरिंग करायचं आहे तर तो काम करणारा माणूस सुद्धा, तो कामगार सुद्धा रेडिओवर किंवा मोबाईलमध्ये गाणं लावतो. ते गाणं ऐकत ऐकत त्याच्या कामाला आपोआपच गती मिळते. बरोबर. म्हणजे ती त्याच्यात ते गाणं, संगीत त्याच्यामध्ये ऊर्जा निर्माण करतं आणि आराम तर देतच. कितीही ताणतणाव असला आणि आपण जर सुंदर संगीत आपल्या कानावर पडलं तर आपण एका मिनिटात सगळा दिवसभराचा थकवा सुद्धा विसरून जातो. इतकं संगीत आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्वाचं आहे आणि ते आराम पण देतं आणि ऊर्जा पण देतं. शिवाय आपल्या आजूबाजूनही सतत संगीत असतं. निसर्गामध्ये जर आपण व्यवस्थित लक्ष दिलं, ऐकलं तर आपल्याला संगीतच ऐकू येतं. सॉक्रेटिस यांनी असं म्हटलंय की संगीताशिवाय निसर्गाला महत्वच नाही. खरं म्हणजे निसर्गातूनच लोकसंगीत जन्माला आलं. हो. आणि लोकसंगीतातूनच बाकी पुढचे संगीत, शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत, सुगम संगीत, नाट्यसंगीत हे सगळे जन्माला आले. तर निसर्गात असं म्हणतात की भगवान शंकरांनी डमरू वाजवला आणि त्यातमधनं 7 स्वर निसर्गामध्ये मिसळले आणि त्यातून मग पुढचं संगीताचं वाढ होत होत गेली, तिचा विकास होत गेला, तिची उत्पत्ती होत गेली. जे कवी लोक जी कविता करतात त्यांना निसर्गातनंच प्रेरणा मिळते. बरोबर. त्यांच्या आतमधून तर असतंच, ती एक देणगी आहे, ईश्वरी देणगी. जसं कविता करणं, कविता रचणं ही जशी ईश्वरी देणगी आहे तसं संगीत ही सुद्धा ईश्वरी देणगीच आहे. मानवाला मिळालेली ईश्वराकडनं खूप महत्वाची मोठी देणगी आहे संगीत म्हणजे. तर निसर्गातूनच आपल्याला ते स्वर मिळतात आणि आपल्या मनातल्या भावना आणि ते स्वर ह्यांची जेव्हा जोड होते तेव्हा संगीत कला जन्माला येते. त्यामुळे निसर्गाचा सुद्धा खूप मोठा भूमिका आहे या संगीत कलेमध्ये. हो, किंवा निसर्गाचीच भूमिका आहे असं सुद्धा आपण याला म्हणू शकतो. बरोबर. तुमच्या आयुष्यात असा एखादा क्षण आहे का की जिथे तुम्हाला संगीताने पुढे नेलं किंवा सावरलं? हो. काय असतं, अभ्यासाचा एखाद्या वेळेला ताण म्हणा किंवा एखाद्याला काही अपयश आलं तर आपण थोडंसं खचून जातो, आपल्या मनावरचं टेन्शन वाढतं, आपण नाराज होतो, थोडंफार दुःख पण होतं आपल्याला. बरोबर. अशा वेळेस जर तुम्ही एखादं गाणं ऐकलं किंवा आपल्या संगीत गुरूंकडे जाऊन तिथे रियाज केला किंवा स्वतःच संवादिनी काढून, हार्मोनियम काढून जर आपण आपल्याला जे काय त्यावर वाजवता येईल, गाणं म्हणा, एखादा राग म्हणा, ते जर आपण वाजवलं तर आपण त्या नाराजीपासनं, त्या ताणतणावापासून दुसरीकडे आपण जरा वळतो. याच्यासाठी की संगीत हे तुम्हाला त्या चिंतेपासनं, त्या दुःखापासनं, त्या नैराश्यापासनं दूर वेगळ्या दुनियेत नेतं. त्यामुळे तुम्हाला जे आलेलं आहे उलट त्याच्यापासून अजून जास्त ऊर्जा मिळते आणि आपण परत मूळ कामाला येऊन आपण त्या कामाची सुरुवात करत असतो. त्यामुळे संगीत ही प्रत्येकाच्याच आयुष्यातली खूप मोठी जमेची बाजू आहे. हो. तर आणि प्रत्येकच जण या संघर्षातनं, ताणतणावामधनं, नैराश्यामधनं, दुःखामधनं जात असतो. तर संगीत ही खूप मोठी भूमिका बजावतं तिथे की तुम्हाला या सगळ्या चिंता, काळजी याच्यापासून ते दूर नेतं. माझ्याही आयुष्यात ते शिकत असताना आलेलं आहे आणि तेव्हा मला संगीतानेच तारलेलं आहे. क्या बात. म्हणजे आपण असं म्हणायला हरकत नाही की मानसिक ताण, एकटेपणा, दुःख यात संगीत खूप मदत करतं. तुम्ही सांगताना असं सांगितलं की ज्याला रियाज करता येतो किंवा ज्याला त्याचा तो राग म्हणता येतो, ज्यांच्याकडे ते शिकत आहे, गुरुकडे जाऊन ते शिकू शकतात, म्हणू शकतात. पण एरवी जे संगीत शिकत नाही आहे
किंवा ज्यांना नुसती गीतं ऐकायला आवडतात त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? चालतं ना. म्हणजे एखाद्याला गाणं ऐकणं ही सगळ्यांनाच आवडणारी गोष्ट आहे. बरोबर. पण प्रत्येकालाच आपण गाणं शिकावं असंही नाही वाटत. आता माझ्या घरात पण माझा मुलगा आहे गंधार, त्याला गाणे ऐकायला खूप आवडतात. पण त्याला जर मी म्हटलं की तू आता रागदारी शिक, शास्त्रीय संगीत शिक, तर कदाचित तो मला असं म्हणेल की नाही, मला फक्त गाणं ऐकायला आवडतं, मी ते तिथपर्यंतच थांबतो. बरोबर आहे ना. तर आणि सगळेच जर गायला लागले तर ऐकेल कोण? ते पण बरोबर आहे. एखाद्या कलाकाराला ऐकण्यासाठी, त्याच्या कलेला दाद मिळण्यासाठी रसिक श्रोते असणं सुद्धा खूप आवश्यक आहे. त्यामुळे गाणं ऐकणं आणि तुमच्या आयुष्यात तो आनंद निर्माण करणं ही पण खूप चांगली बाजू आहे. आणि गाणं शिकून मग जर तुम्हाला आनंद मिळतो ती त्याच्यापेक्षा अजून चांगली बाजू आहे. त्यामुळे प्रत्येकाने गाणं ऐकावं, संगीत ऐकावं, पण प्रत्येकानेच गाणं शिकलं पाहिजे, संगीत शिकलं पाहिजे असा आग्रह आपणही धरू नये. बरोबर. संगीत मात्र सगळ्यांनी ऐकावं. हो. तुम्ही आत्ताच म्हणालात की संगीत सगळ्यांनीच ऐकावं, तर असंच एक छानसं गीत आपण आपल्या श्रोत्यांना ऐकूयात. तुमची PhD झालेली आहेत आणि तुमचा आचार्य पदवीचा विषय होता पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या हिंदी व मराठी चित्रपटातील व इतर प्रकारातील निवडक बंदिशींचा अभ्यास. तर मग तुमचा हा विषय छान आहे, तर मग आपण पंडित हृदयनाथ मंगेशकरांचंच एखादं छानसं गीत तुमच्या आवडीचं आपल्या श्रोत्यांना ऐकूया. निवडुंग सिनेमातलं आहे. शांता शेळकेंनी ते गीत रचलं आहे. पंडित हृदयनाथ मंगेशकरांचं संगीत आहे आणि आशा भोसलेंनी ते गायलं आहे. ना मानूंगो तो दुंगी तो हे गारी रे. नमस्कार अमरावती या कार्यक्रमात आपण बोलत आहोत डॉक्टर जयश्री कुलकर्णी यांच्यासोबत. आणि या गीता अगोदर संगीत किती महत्वाचं आहे आणि संगीत आपल्या आयुष्यात काय काम करू शकतं, नैराश्य आणि एकटेपणा आणि दुःख यात संगीत आपल्याला कशी मदत करू शकतं हे आपण ऐकलं. आणि हेही ऐकलं या व्यतिरिक्त की असं नाही की संगीत आपण ऐकतोय तर आपण ते गायला सुद्धा शिकलोच पाहिजे. पण आता आपण शास्त्रीय संगीताकडे जरा वळूयात. शास्त्रीय संगीताची जी पहिली पायरी आहे ते असतात राग. बरेच राग आहेत आपल्या संगीतात. तो राग ऐकण्याचा एक वेळ असतो आणि त्या वेळेनुसार ते ऐकलं तर बरेचदा त्याचा फायदा सुद्धा आपल्याला होतो, शारीरिक दृष्ट्या सुद्धा आपल्याला फायदा होतो. तर या रागांविषयी तुम्ही आम्हाला काय सांगाल? एक रागांची संस्कृतमधनं व्याख्या आहे. योयम ध्वनी विशेषस्तु स्वरवर्ण विभूषितः रंजको जनचित्तानां सराग कथितो बुधे. म्हणजे असा ध्वनी की ज्याला स्वर आणि वर्णांनी विभूषित केलं जातं आणि तो रसिक श्रोत्यांच्या मनाला, चित्ताला आनंद देतो, त्या अशा संगीतमय ध्वनीला आपण राग असं म्हणतो. अशी रागाची व्याख्या आपल्याला करता येईल. आता सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्र असे 4 प्रहर आहेत दिवसाचे. तर त्या 4 वेगवेगळ्या प्रहरांचे सुद्धा वेगवेगळे राग आहेत. आपल्या उत्तर हिंदुस्थानी पद्धतीमध्ये 10 थाट आहेत आणि त्या 10 थाटामधनं बरेचसे राग निर्माण झालेले आहेत. काही कलाकारांनी सुद्धा आपल्या मनाने, आपल्या सृजनशीलतेने, सर्जनशीलतेने, आपल्या मननचिंतनाने राग निर्माण केले आहेत. उस्ताद विलायत खां तर म्हणतात की 4 लाखापर्यंत रागांची संख्या गेलेली आहे. पण काही विशिष्ट 83 ते 84 पर्यंत राग जे असतात ते वारंवार आपण ते गायला सुद्धा घेत असतो. तर मी जे सांगितलं सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्र, तर सकाळचे राग आपल्याला ऊर्जा देतात, दुपारचे राग आपल्यामधलं तेज जागवतात आणि संध्याकाळचे राग आपल्या मनाला शांती देतात, शांतता, आणि रात्रीचे राग आपल्या आत्म्याला स्पर्श करत असतात. असे 4 प्रहरामधले 4 प्रकारचे राग आपल्यामध्ये नवचैतन्यच निर्माण करतात. आता 10 थाट आहेत. म्हणजे कल्याण, बिलावल, काफी, खमाज, भैरव, भैरवी, मारवा, तोडी असे 10 थाट आहेत. त्या 10 थाटांमधनं बरेचसे राग उत्पन्न झाले आहे. काही रागांची निर्मिती सुद्धा केल्या गेली आहेत मोठ्या मोठ्या कलाकारांकडनं. पण मुख्यतः भूपाली, यमन, मिया मल्हार, मारुबिहाग, मालकंस, श्री, भैरवी, भीमपलास, काफी, खमाज ह्या रागांचं आपण वारंवार ते राग आपण गायला घेत असतो. तर असे बरेचसे राग आहेत आणि ह्या रागांचा चित्रपटसृष्टीमध्ये सुद्धा भरपूर उपयोग केला गेलेला आहे. या रागांवर आधारित बरेचसे गाणे आहेत. हो, बरेचदा असं होतं की आपण विशेष म्हणजे तरुण लोकांकडनं असं ऐकतो की त्यांना राग ऐकायला आवडत नाही किंवा शास्त्रीय संगीत ऐकताना त्यांना जरा थोडी अडचण जाते, पण त्याच रागाचं एखादं गीत हे त्यांच्या आवडीचं असू शकतं.
हो, आता आपण जे मगाशी मी जे सांगितलं ना मानोंगो तो धुंगी तो हे हा, हा. हे पूर्णपणे मालकोंस रागावर आधारित आहे. अच्छा. आणि मालकोंस राग जर गायला म्हटलं किंवा ऐकायला म्हटलं तर 3 तास कोणी तुमचं ऐकणार नाही, पण तेच 3 मिनिटाचं ते गाणं ऐकायला मात्र रसिक श्रोते तयार असतात. त्याचप्रमाणे पूर्वी रागातलं गाणं आहे अच्छा. की मेरी सासो को महका जो रहे है, हे गीत सुद्धा पूर्वी रागातलं आहे. त्यानंतर भूपाली रागाचा सुद्धा भरपूर वापर चित्रपट संगीतामध्ये. ज्योती कलश झलके हे गाणं भूपाली रागातलं आहे. अच्छा. त्यानंतर कानडा राजा पंढरीचा हे गाणं मालकोंस रागातलं आहे. त्यानंतर स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला हे गाणं मारवा रागांवर आधारित आहे, पूर्णपणे मारवा आहे. त्यानंतर भिंपलास राग इतका गोड राग आहे भिंपलासी काफी थाटातला, त्याच्यावर म्हणजे मोहरा या चित्रपटातलं तू चीज बडी है मस्त मस्त हे शब्द जरी आपल्याला वेगळे वाटत असले तरी ते गाणं पूर्णपणे शुद्ध भिंपलासी रागावर आधारलेलं आहे. पूर्ण भिंपलासी, अगदी सुरुवातीच्या गाण्याच्या बोलापासून तर शेवटच्या अंतरापर्यंत पूर्णपणे ते भिंपलासी रागावर आधारित आहे. तर ते भिंपलासीच्या गोड स्वरांमुळे ते गाणं खूप सुपरहिट झालं. म्हणजे शब्द त्याचे कसेही असो, पण भिंपलासींमधल्या स्वरांमुळे ते गाणं खूप सुपरहिट झालं. तर तू चीज बडी हे मस्त मस्त हे भिंपलासी राग गाताना 3 तास तो राग कोणी ऐकणार नाही, पण हे गाणं मात्र ऐकतील आणि त्याच्यावर नृत्य सुद्धा लोक करतील. इतकं त्या रागांमुळे त्या गाण्याला लोकप्रियता मिळालेली, इतकं त्या रागांचं महत्व आहे. म्हणजे शब्द कसेही असो, त्याच्यावर चढवलेला जो स्वरसाज आहे, त्याला दिलेली जी चाल आहे संगीतकारांनी, ती जास्त महत्वाची आहे. बरोबर, जी की रागापासून येते असं आपण म्हणायला हरकत नाही. शास्त्रीय संगीत, लोकसंगीत आणि आधुनिक संगीत यापैकी कोण आयुष्याला जास्त समृद्ध करू शकतो? खरंच तर हे सगळेच प्रकार खूप छान आहे आणि एखादा व्यक्ती आपल्या आपल्या आवडीनुसार ते सगळे गीत ऐकू शकतो. पण तुम्ही कोणत्या संगीताला जास्त प्राधान्य द्याल? अर्थात शास्त्रीय संगीताला द्याल, त्या व्यतिरिक्त लोकसंगीतापासून शास्त्रीय संगीत निर्माण झालं. शास्त्रीय संगीत जो शिकतो तो पार्श्वगायन सुद्धा उत्कृष्ट करू शकतो. त्यामुळे शास्त्रीय संगीत हा बेस आहे, तो तर महत्वाचाच आहे. बरोबर. पण आजकाल प्रसार माध्यमं इतकी वाढली आहेत की प्रत्येकालाच आपली कला समोर आणण्याकरता ते प्रसार माध्यमं कामात पडतात. म्हणजे शास्त्रीय संगीत महत्वाचं आहे. लोकसंगीतातनं शास्त्रीय संगीताचा जन्म झाल्यामुळे लोकसंगीत सुद्धा तितकंच महत्व आहे. लोकसंगीत हा बेस आहे, त्याच्यातनं शास्त्रीय संगीत निर्माण झालं आणि त्याच्यामधनं बाकी म्युझिक, पॉप म्युझिक म्हणा, रॉक म्युझिक म्हणा, किंवा रिमिक्सचा जमाना आहे आता, फ्युजनचा जमाना आहे. तर शास्त्रीय संगीत, लोकसंगीत हे महत्वाचंच आहे, पण त्याच्याही प्रसार माध्यमांमुळे पॉप संगीताला जास्त महत्व आलं आहे आणि हे तर समृद्ध करतं, पण याच्यापेक्षा जास्त आधुनिक संगीत समृद्ध करतं. हो. तर असंच आणखी एक गीत जे रागावर आधारित असेल असं आपण श्रोत्यांना ऐकूयात. असलं मगाशी आपण मालकोंस म्हटलं, ते खूपच फास्ट लयीचं आहे की कारण त्या गाण्यावर त्या चित्रपटामध्ये नृत्य दाखवलं आहे. ते जलद लयीचं गाणं घेतलं आपण, जलद गतीचं. आता एक संथ लयीचं म्हटलं तर भाभी की चुडिया या चित्रपटातलं ज्योती कलश झलके सुद्धा संथ लयीतलं गाणं, हे पण रसिक श्रोत्यांना ऐकू शकता. ते आहे भूपाली रागावर आधारित. अच्छा. लहान मुलांपासनं तर वृद्धापर्यंत संगीत सगळ्यांना जोडतं. अगदी आजोबा पण आपल्या नातवाला जर आपल्याकडे लक्ष वेधित करण्यासाठी शेवटी चिवचिव चिमणी हेच गीत गातं. तर काय रहस्य असेल या गोष्टीचं की ते सगळ्यांना असं जुळत जातं, संगीत सगळ्यांना जुळत जातं? याच्यासाठी की आता लहान बाळ समजा आहे आणि ते पाळण्यात झोपलेलं आहे, पण त्याला भूक लागली म्हणा, ते रडतं आहे, त्याला जर कशाचाही पण आवाज आला किंवा एखादा चांगला, तर लगेच ते असं कान देऊन ऐकतं, पाहतं त्याच्याकडे. म्हणजे त्या समजा खुळखुळाच आहे ना, लहान मुलांचा खुळखुळा घ्या, तो जर एका विशिष्ट ध्वनीमध्ये किंवा विशिष्ट लयीत, विशिष्ट गतीमध्ये वाजवला आपण, तर तो सुद्धा त्याला काहीतरी वेगळं वाटतं ऐकायला. त्याला ते संगीत समजत नसतं लहानच्या पाळण्यातल्या बाळाला, पण त्याचा ध्वनी जो इतका सुंदर असतो ना, नादमधुर, की त्या बाळाचं सुद्धा तो लक्ष वेधतो. किंवा मग तो जर भूक लागल्यानंतर आपण जर त्याला खायला दिलं, ते खाऊ घालत असताना जर आपण एखादं गाणं म्हटलं, जसं आता चंदा है तू मेरा सूरज है तू, एका छोट्याशा मुलाला त्या याच्यामध्ये ती गाणं म्हणते, तर हे सुद्धा लता दीदीनीच म्हटलेलं गाणं आहे, चंदा है तू मेरा सूरज है तू, ए मेरी आंखों का तारा है तू.
हे गाणं त्या एवढूशे 4-5 वर्षाच्या बाळाला ती म्हणते. म्हणून म्हणजे ते लहानसं बाळ 5 वर्षाचं आणि ती एवढी मोठी त्या चित्रपटातली हिरोईन असेल, ते संगीत त्या गाण्याने त्या दोघांना जोडलं आहे. हो. हां. आणि खऱ्या आयुष्यात सुद्धा हेच होतं. हो, खऱ्या आयुष्यात सुद्धा हे होतं. म्हणजे तुम्ही बाल्यावस्था घ्या की प्रौढावस्था घ्या की तरुण वय असो, प्रत्येक गोष्ट. आणि आपण जेव्हा 4-5 वर्षाचा मुलगा असताना जर आपल्या आईनी किंवा वडिलांनी किंवा आजी आजोबांनी आपल्याला गाणं म्हटलं, झोपवून दिलं, तर त्या गाण्यानी त्या नातवाला आजी आजोबांना जोडलं. बरोबर. हे ते झालं. तर म्हणजे लहान बाल्यावस्थापासून तर वृद्धांपर्यंत. त्यानंतर आपण जेव्हा गाणं शिकतो तेव्हा आपण एखाद्या गुरुकडे जातो की नाही मला या गुरुकडनं गाणं शिकायचं, तर त्यांचं वय बरंच असतं. बरोबर. आपण समजा तरुण असतो, त्यांच्या वयाकडे ते वयोवृद्ध असतात. मग आपलं वय आणि त्यांचं वय यांना कोणी जोडलं, तर संगीत कलेने जोडलं. तर अशा प्रकारे बाल्यावस्थेपासून तर वृद्धावस्थेपर्यंत सगळ्या वयातल्या लोकांना हे संगीत अशा अशा प्रकारे जोडतं. मग ते सुगम संगीतानी म्हणा की शास्त्रीय संगीतानी म्हणा की बालगीतांनी म्हणा की निसर्गगीतांनी म्हणा, असं प्रत्येक याच्यामध्ये ते संगीत आपल्या सगळ्या वयातल्या लोकांना जोडतं. बरोबर. हा, त्या परिस्थितीनुसार ते गाणे गाऊन किंवा ऐकवून. हो, खरं तर छान छान माहिती आपल्याला मिळत आहे आणि आपण छान छान बोलतोय. पण आजच्या दिवशी आपल्या कार्यक्रमाची वेळ इथेच झालेली आहे. उद्या पुन्हा आपण मॅडमशी अशीच बातचीत चालू ठेवणार आहोत दुसऱ्या भागात. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू. श्रोत्यांनो, आत्ताच आपण नमस्कार अमरावती या कार्यक्रमात आयुष्यात संगीताचं महत्त्व याविषयी डॉक्टर जयश्री कुलकर्णी यांच्याशी श्यामली देशमुख यांनी केलेली बातचीत ऐकलीत. श्रोत्यांनो, या मुलाखतीचा भाग दुसरा आपण ऐकू शकाल उद्याच्या प्रसारणात. या कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य दिलं होतं नितीन दातीर आणि सुनील किन्हीकर यांनी. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम. माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा. गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा. तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा. विविधा विविधा. माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा. गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा. तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा. विविधा विविधा. श्रोत्यांनो, नमस्कार अमरावती या कार्यक्रमात आज ऐकूयात संगीत क्षेत्रात संधी याविषयी डॉक्टर जयश्री कुलकर्णी यांच्याशी श्यामली देशमुख यांनी केलेली बातचीत. या मुलाखतीचा भाग दुसरा. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. नमस्कार अमरावती या कार्यक्रमात दुसऱ्या भागात आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचं खूप खूप स्वागत आहे. आपण बातचीत करत आहोत डॉक्टर जयश्री कुलकर्णी यांच्यासोबत. पुन्हा एकदा कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे. मॅडम नमस्कार. 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 तर कालच्या भागात आपण जाणून घेतलं की संगीत म्हणजे काय, रागाचं काय महत्व आहे, रोजच्या धावपळीत संगीत आपल्याला काय देतं, आराम देतं की ऊर्जा देतं, अशा अनेक गोष्टी आपण कालच्या भागात जाणून घेतलेल्या आहेत. आणि आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत की संगीत क्षेत्रात काय संधी असू शकतात किंवा चांगलं संगीत म्हणजे काय, पूर्वीचं संगीत आणि आजच्या संगीतात काय फरक आहे, अशा अनेक गोष्टी आज आपण आपल्या या दुसऱ्या भागात जाणून घेणार आहोत. तर माझा पहिला प्रश्न असा आहे मॅडम तुम्हाला की तुमच्या मते चांगलं संगीत म्हणजे नेमकं? संगीत ही कला सर्वश्रेष्ठ असल्यामुळे कोणतंही संगीत हे संगीत चांगलं आहे किंवा हे संगीत वाईट आहे असं आपण म्हणू शकत नाही. प्रत्येक काळात जन्माला आलेलं संगीत हे चांगलंच असतं, कारण ती ईश्वराची मानवाला दिलेली देणगी आहे. त्यामुळे पहिलेचं लोकसंगीतही चांगलं होतं, शास्त्रीय संगीतही चांगलं आहे, नाट्यगीतं नाट्यसंगीत पण चांगलं आहे. आणि आताची जी नवीन पिढी करते आहे ते फ्युजन रिमिक्स हे सुद्धा संगीत चांगलं आहे, कारण प्रत्येक पिढी ही त्या त्या पिढीच्या आवडीनिवडीनुसार, त्या त्या समाजाच्या आवडीनिवडीनुसार त्या समाजाला कोणतं संगीत आवडतं ते देण्याचा प्रयत्न करत असतं. आणि हे पिढीगणिक
काही ना काहीतरी परिवर्तन या संगीत क्षेत्रामध्ये होत असतं. त्यामुळे माझ्या दृष्टीने जर विचार केला तर सुरुवातीच्या लोकसंगीतापासून तर शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत आणि आताचं पॉप म्युझिक हे सुद्धा सगळेच संगीत प्रत्येक पिढीतले आणि प्रत्येक काळातले संगीत चांगलेच आहेत. मी संगीत कोणत्याही पिढीतलं किंवा कोणत्याही काळातलं वाईट आहे असं कधीच म्हणणार नाही. कोणत्याही पिढीतलं, कोणत्याही काळातलं संगीत हे चांगलंच आहे. आणि त्यातल्या त्यातही अजून जर थोडंसं विचाराल तुम्ही तर फिल्मी संगीत थोडंसं मला जास्त भावतं. शेवटी मग ते आपल्या आवडीनुसार आपण ते ऐकतो. हो, संगीत ऐकण्यासाठी किंवा चांगलं संगीत समजण्यासाठी ते शिकणं गरजेचं आहे का, की भावना पुरेशी असते? हो. हे संगीत शिकल्यानंतर जर तुम्ही संगीत ते ऐकलं तर तुम्ही त्याच्यावर चिकित्सा करता. पण नुसतं आपल्या कानाला गोड वाटावं आणि ते आपल्या भावनेशी कुठेतरी संबंधित आहे असा विचार करून जर तुम्ही फक्त संगीत ऐकत गेलात तर तुम्हाला त्याच्यात आनंदच मिळणार. बरोबर. कारण संगीत कला ही आनंद देण्यासाठीच आहे, त्याची चिकित्सा किंवा त्याची चिरफाड करू नये. तर भावना पण पुरेशी आहे. आणि जर समजून उमजून संगीताची समज घेतल्यानंतर जर तुम्ही ते ऐकला तर फक्त 2 गोष्टींमध्ये फरक एवढाच आहे की पहिले तुम्ही फक्त ते मनाला आणि कानाला गोड वाटतं म्हणून तुम्ही त्याचा आनंद घेत असता. पण जेव्हा तुम्ही एखादं संगीत शिकल्यानंतर ते गाणं ऐकता तर मग तुम्हाला त्याच्यातले बारकावे, त्याच्यातलं सौंदर्य, त्याच्यातली भावना, त्याच्यातले शब्द हे सगळं समजतं. त्यामुळे संगीत हे भावनेशी तर जोडलेलंच आहे. म्हणजे संगीतातले रागातले स्वर आणि तुमच्या मनातली भावना हे जेव्हा एकत्र येतात तेव्हा ती संगीतकला तुम्हाला खरा आनंद देत असते. त्यामुळे शिकल्यानंतर संगीत ऐकलं तर तुम्ही जास्त त्याचा आनंद घेता. पण कानाला गोड वाटतं म्हणून आपण संगीत ऐकलं तर ते आपल्या भावनेशी जोडलेलं असतं. तुमचा संगीताशी पहिला परिचय केव्हा आला? माझ्या घरातच, माझ्या माहेरी संगीताचा वारसा आहे, कीर्तनाचा वारसा आहे. माझे आजोबा कीर्तन करत होते, माझे वडील सुद्धा कीर्तन करायचे, स्वतःचं मुख्याध्यापक पद सांभाळून सुद्धा, संस्था सांभाळून सुद्धा कीर्तन करायचे. माझे आजोबा वासुदेवराव तारे, माझे वडील कृष्णराव तारे आणि माझ्या 2 काका श्री दत्तात्रय तारे आणि श्री अरविंद तारे यांना सुद्धा संगीताची समज होती आणि त्यांचाही पण आवाज खूप गोड होता. त्यामुळे तेही पण गाणे म्हणायचे, गाण्याचे कार्यक्रम करायचे आणि माझे आजोबा माझे वडील कीर्तन करायचे. तर तो वारसा, सांगीतिक वारसा मला घरातूनच मिळाल्यामुळे निसर्गतःच मग माझं त्याच्याकडे ओढा वाढला आणि मग मी ते गाणं शिकायला तिथून सुरुवात केली. अच्छा. माझ्या गावातनं संगीत विशारद झाले आणि त्याच्या भरोशावर मग मी MA ला पुण्याला शिकायला गेले SNDT विद्यापीठामध्ये. तर ते घरातनंच मिळालं. माझी सुरुवातच संगीत शिकण्याची घरातनं झाली आहे माझ्या माहेरी. अच्छा अच्छा. हां. अरे वा. तुम्ही कोणत्या प्रकारचं संगीत ऐकता? मी शास्त्रीय संगीत शिकली पण आपल्या आवडीनिवडीच परत येतात. बरोबर. त्यामुळे मला फिल्मी संगीत खूप आवडतं. 70 ते 90चा जो काळ होता ना, हा चित्रपटाचा सुवर्ण काळ होता. अच्छा. म्हणजे गीतकार अतिशय उत्कृष्ट होते, संगीतकार उत्कृष्ट होते. म्हणजे जे त्या चित्रपटातलं प्रसंग, त्याला साजेसे शब्द, त्याला साजेशी चाल आणि ते चित्रपटामध्ये अगदी चपखल बसणं, या सगळ्या गोष्टी 70 ते 90चा जो चित्रपटाचा सुवर्ण काळ होता त्याच्यामध्ये खूप चांगले आले. उत्कृष्ट गीतकार, उत्कृष्ट संगीतकार, उत्कृष्ट गायक, उत्कृष्ट वादक, उत्कृष्ट अभिनेते, त्या सगळ्या गोष्टीचं हे इतकं सुंदर टीमवर्क होतं की तो संगीतातला सुवर्ण काळ होता. म्हणून 70 ते 90च्या दशकातले मला चित्रपट आवडतातच, पण आधुनिक संगीत सुद्धा मला खूप आवडतं. म्हणजे चित्रपट संगीत, फिल्मी संगीत हे आवडतं मला. शास्त्रीय संगीताचेही पण मला मैफिली ऐकायला आवडतात. पण शास्त्रीय संगीत ऐकणं झाल्यानंतर कोणी जर मला म्हटलं की आता तुम्हाला फिल्मी संगीतही आवडेल का, तर मला जास्त आनंद होईल. अच्छा. चित्रपट संगीत, फिल्मी संगीत, हिंदी चित्रपट विशेषतः मला फार आवडतं. तर मग असंच एखादं आपण आपल्या श्रोत्यांना गीत ऐकूया जे 70 ते 80च्या दशकातलं असेल. हो. तो सिनेमा खूप सुपरहिट झाला होता, लोकप्रिय होता. त्याच्यातलं हे गीत जिंदगी प्यार का गीत है, इसे हर दिल को गाना पडेगा, हे गीत आपण श्रोत्यांना ऐकू शकता. नक्की. जिंदगी प्यार का गीत आहे, हर दिन गाना पडेगा. म्हणजे कितीही आपण दुःखात असलो किंवा एखादा दिवस आपला चांगला नसला तर ते गीत ऐकून आपण
तो दिवस छान करू शकतो. अवश्य. याचं श्रेय खरं तर आपण संगीतालाच दिलं पाहिजे. बऱ्याचशा गोष्टी आपण संगीताकडून शिकतो, घेतो आणि बऱ्याच नवीन गोष्टीची सुरुवात सुद्धा करायची असेल तर बरेच तरुण लोक आजकाल जरा छानसं आपल्या आवडीचं गाणं लावतात आणि मग आपल्या कामाला निघतात किंवा नवीन कामाची सुरुवात करतात. तर नव्या पिढीचा संगीताकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे, तुम्हाला काय वाटतं याच्याविषयी? नव्या पिढीचा संगीताकडे पाहण्याचा दृष्टिकोन अत्यंत तांत्रिक आहे, प्रवाही आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा किंवा डिजिटल जगाचा वापर ते खूप करतात. त्यामुळे फक्त मनोरंजनाचं साधन नाही ठेवलं त्यांनी आता. त्याच्यामध्ये विविधता कशी निर्माण होईल, त्याच्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा आपण वापर कसा करू आणि तांत्रिकदृष्ट्या ते किती सुंदर होईल, या सगळ्या गोष्टीचा तरुण पिढी विचार करते. आणि म्हणून त्यांच्यासाठी कक्षा संगीताच्या आणि प्रसारमाध्यमांच्या इतक्या रुंदावल्या आहेत की ते त्या सगळ्या गोष्टींचा वापर करतात आणि एक इंडिपेंडंट म्युझिक देण्याचा प्रयत्न करतात. मग ते रिमिक्स असो का फ्युजन असो, तंत्रज्ञानाचा वापर करतात, वैज्ञानिकदृष्ट्या विचार करतात आणि डिजिटल जे आता युग आहे त्याचा सुद्धा ते संगीतामध्ये वापर करून एक वेगळ्या प्रकारचं संगीत, नवीन एक संगीताचा प्रवाह ते रसिक श्रोत्यांसमोर आणतात आहे. हा त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन आहे. आणि त्यांच्यासाठी प्रसारमाध्यमही भरपूर आहेत आणि मानसिक आरोग्य कसं चांगलं राहील याचा सुद्धा ही तरुण पिढी विचार करत असते. तांत्रिक, प्रवाही आणि वैविध्यपूर्ण संगीत आपण कसं देऊ, हा नव्या पिढीचा दृष्टिकोन आहे संगीताप्रती. तसं तुम्ही सांगितलंच आहे की सोशल मीडियाचा फायदा घेऊन बरेच तरुण लोक त्याचा फायदा घेतात आणि त्या संगीतात नवीन नवीन शोध लावत आहेत. पण सोशल मीडियामुळे संगीत क्षेत्राला फायदा झाला की नुकसान? सोशल मीडियामुळे संगीत कलेला फायदाच झाला आहे. कारण बघा आता इतके कार्यक्रम असतात, हे प्रसार माध्यम, हा सोशल मीडिया ऍक्टिव्ह झाला म्हणून भारतामध्ये किंवा भारताच्या बाहेर संगीत कलेमध्ये किती टॅलेंट आहे हे रसिक श्रोत्यांसमोर आलं, हे समाजासमोर आलं. त्यामुळे सोशल मीडियाचा संगीत कलेसाठी फायदाच झाला आहे. बरोबर. खूप टॅलेंट समोर आलं आणि संगीताच्या असं काही प्लॅटफॉर्म त्यांना मिळाला, असं काही संगीत कलेनी व्यासपीठ निर्माण करून दिलं या सगळ्या रियालिटी शोनी. यांनी इतकं टॅलेंट समोर आणलं की मग हे जर नसतं तर इतकं टॅलेंट भारतात आहे किंवा त्यांना व्यासपीठ मिळालं नसतं, आपल्याला माहीत झालं नसतं की याचा आवाज चांगला आहे, हा वादक चांगला आहे. तर सोशल मीडियामुळे संगीत कलेला खूप छान व्यासपीठ मिळालं आणि संगीत कला खूप समृद्ध होऊन समोर आली आहे. अच्छा. आणि त्याचा नवीन पिढीला खूप जास्त फायदा होतो आहे. तर आपण आपल्या आता एका महत्वाच्या प्रश्नाकडे येऊयात की बरोबर आहे, सोशल मीडियामुळे ज्या संगीत क्षेत्रात वेगवेगळं कामगिरी करत आहे ते सगळ्यांपुढे येतच आहे. पण जर कुणाला याच्यामध्ये आपलं करिअर बनवायचं असेल, जर संगीत क्षेत्रात संधी हवी असेल तर त्या युवकांनी काय करावं? त्याच्यासाठी योग्य गुरुकडे जाऊन प्रशिक्षण घ्यावं. वादन कौशल्य कसं आहे ते शिकावं एखाद्या चांगल्या वादकाकडे जाऊन. तालासुरांचं सखोल ज्ञान असणं आवश्यक आहे. हे सगळं तंत्रज्ञान, वैज्ञानिक दृष्टी किंवा डिजिटल, हा सगळ्या गोष्टींचा अभ्यास असणं सुद्धा आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला जर संगीतामध्ये करिअर करायचं आहे तर अतिशय लहान वयामध्ये तुमच्या आईवडिलांनी तुमच्यातलं ते सुप्त गुण ओळखायला पाहिजे, तुम्ही स्वतःला पण ओळखायला पाहिजे आणि मला संगीतामध्येच करिअर करायचं आहे. त्यांनी आपल्या आईवडिलांना सांगायला पाहिजे, कन्व्हिन्स करायला पाहिजे. आईवडिलांनी सुद्धा आपल्या मुलांना सपोर्ट करून योग्य गुरुकडे जाऊन त्याला प्रशिक्षण दिलं पाहिजे. त्याला तालासुराचं सखोल ज्ञान कसं मिळेल यासाठी गुरुनी सुद्धा त्या शिष्यावर परिश्रम घेतले पाहिजे. याचं सुद्धा हळूहळू ज्ञान असलं पाहिजे. म्हणजे आपला आवाज कसा काढावा, त्याची गती कशी असावी, त्याचा टेम्पो कसा असावा, कोणत्या लयीत, कोणत्या पट्टीमध्ये आपला आवाज चांगला येईल, या सगळ्या गोष्टीचं ज्ञान शिष्याने आपल्या गुरुकडे जाऊन घ्यावं. यासाठी गुरु योग्य असणं आवश्यक आहे. ह्या सगळ्या टेक्निकल बाबी तुम्ही समजून घेतल्या पाहिजे. म्हणजे तुम्हाला त्याचा सुद्धा सेन्स असला तर तुम्ही या क्षेत्रात खूप चांगले गायक आणि संगीतकार होऊ शकता. छान. याच्यामध्ये खूप चांगलं करिअर करण्यासाठी खूप संधी आहेत उपलब्ध. हे जाणून घेऊया की संगीत क्षेत्रात संधी कशी उपलब्ध होऊ शकते? संगीत क्षेत्रामध्ये संधी अशी उपलब्ध होऊ शकते की तुम्हाला जर चांगलं गायक व्हायचं असेल तर गुरुकडे शिक्षण घेतलं पाहिजे. तुम्हाला वादक व्हायचं असेल तर एखाद्या वादक कलाकाराकडे तुम्ही गेलं पाहिजे. समजा हे नसेल, गायक वादक जर नसेल व्हायचं तर तुम्हाला साऊंड इंजिनियर होता येतं. त्या यांनी तुम्ही ऑर्केस्ट्रामध्ये काम करू शकता. रेडिओ जॉकी म्हणून जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही प्रयत्न करू शकता. त्यानंतर दूरदर्शनवर एक टेक्निशियन म्हणून तुम्ही जाऊ शकता किंवा संगीताचे कार्यक्रम अरेंज करू शकता किंवा संगीतकार होऊ शकता.
आणि तर एक चांगला श्रोता म्हणून किंवा समीक्षक म्हणून तुम्ही वेगवेगळ्या मैफिली ऐकून त्याच्यावर सुद्धा तुम्ही लेख लिहू शकता. वर्तमानपत्रामध्ये, संगीतामध्येच मी ही बाजू सांभाळतो आहे. किंवा एखादं कंटिन्युअस जर आपण संगीताचा प्रचार प्रसार केला किंवा मुलांना शिकवून चांगलं केलं, घरगुती शिकवण्या घेतल्यात, किंवा MA-BEd होऊन एखाद्या शाळेमध्ये लागलो, किंवा MA-PhD होऊन एखाद्या सिनियर कॉलेजला जर नोकरी केली, तर ह्या विविध संधी तुम्हाला उपलब्ध आहेत संगीतामध्ये करिअर करण्यासाठी. हेही काही नसेल करायचं तर एक उत्कृष्ट श्रोता व्हा, किंवा मग संगीतावर विविध पुस्तकं लिहा. हो, त्याच्यासाठी तुम्हाला काही संदर्भ ग्रंथ वाचणं वगैरे आवश्यक आहे, की मी हे संगीतावरचे माझे पुस्तक आहे, हे माझं संगीत कलेला योगदान आहे. अच्छा. तर संगीतामध्ये खूप संधी आहेत तुम्हाला काम करण्यासाठी. हो, तर त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे वेगवेगळं करू शकता. साऊंड इंजिनियर बनू शकता, शाळेमध्ये नोकरी करू शकता, महाविद्यालयात नोकरी करू शकता, वादक होऊ शकता, म्युझिक अरेंजर होऊ शकता, रेडिओ जॉकी होऊ शकता. आणि टीव्हीवर संगीतकारांच्याच मी मुलाखती घेतो तर टीव्हीवर, दूरदर्शनवर सुद्धा तुम्हाला खूप छान संधी मिळू शकते. बरोबर. नक्कीच जर आपण त्याच्यात सातत्याने व्यवस्थित प्रयत्न करत राहिलो तर भरपूर संधी त्याच्यात काम करणाऱ्या व्यक्तींना मिळू शकते. पण आता बरेच लोकांना गीतं लिहायला सुद्धा आवडतात. तर एखादं गाणं हिट होण्यासाठी किंवा एखादं गीत प्रसिद्ध होण्यासाठी गाण्याचे शब्द महत्वाचे असतात की त्याची चाल महत्वाची असते? चाल महत्वाची असते. शब्द कोणतेही असो, त्याला जर उत्कृष्ट स्वरसात तुम्ही चढवला तर ते गाणं लोकप्रिय होतं, सुपरहिट होतं. तुम्हाला मी एक उदाहरण सांगते. 2018 मध्ये स्त्री नावाचा पिक्चर आला होता आणि त्याचाच दुसरा भाग 2024 मध्ये आला, स्त्री 2. त्याच्यामध्ये अमिताभ भट्टाचार्य नावाचे जे गीतकार आहेत त्यांनी सुंदर गीत लिहिलं आहे आणि संगीत दिलं आहे सचिन जिगर यांनी आणि गायलं आहे ते मधुवंती बागचीनी हिनी गायलं आहे. स्त्री 2 मधलं 2024 मध्ये हा पिक्चर आला होता. त्याचे शब्द आहेत की बंदे तू भी क्या इस हुस्न पे फरिश्ते भी फना है, बस दूर से देखिए इसे छूना मना है. आता हे 2 ओळी ऐकल्यानंतर आपल्याला वाटेल की काय विचित्र शब्द केलेत बा. पण खमाज थाटामधला झिंझोटी राग आणि लोकसंगीत या तिन्ही गोष्टीचा मिश्रण करून त्यांनी ह्या रागावर ते गाणं रचलं आहे. आणि मुळात खमाज राग, झिंझोटी राग हा अतिशय शृंगारिक आहे, चंचल आहे. त्यामुळे ते गाणं चंचल आहे, चंचल प्रकृतीचं ते गाणं आहे आणि शृंगारिक आहे, शृंगार रसाचं ते गाणं आहे. म्हणजे खमाज, झिंझोटी आणि लोकसंगीतातले शृंगारिक स्वर आणि शृंगार रस आणि चंचल वृत्ती, चंचल स्वभावाचा असे सगळे जे काही स्वरसाज होता तो एकत्र करून त्या गाण्याला त्यात ह्या शब्दांना त्यांनी संगीत दिलं आहे. त्यामुळे ते गीत इतकं सुपरहिट झालं आहे की शब्द वेगळे, शब्द कसेही असो. भिंपलासीमध्ये तू चीज बडी है मस्त मस्त हे गाणं आपल्याला शब्द ऐकल्यानंतर विचित्र वाटतं. त्याचप्रमाणे स्त्री 2 मधलं हे गाणं सुद्धा विचित्र वाटतं. पण त्याला भिंपलासी सारख्या गोड रागामध्ये तू चीज बडी है मस्त मस्त चाल दिल्यानंतर ते गाणं सुपरहिट होतं. स्त्री 2 मधलं या रागाला खमाज, झिंझोटी आणि लोकसंगीताचं एकत्र मिश्रण करून जेव्हा संगीत दिलं जातं तेव्हा ते गाणं सुद्धा शब्द कसे होतं सुपरहिट होतं. याचा अर्थ शब्द तिथे गौण आहेत, संगीत ज्या पद्धतीने दिलं गेलं म्हणून ते दोन्हीही गाणे शब्द जरी वेगळे वाटत असले तरी सुपरहिट झालेले आहेत. त्यामुळे शब्दांना महत्व नाहीये, चालीला महत्व आहे. अच्छा. म्हणजे आता एखादा व्यक्ती जर गीत लिहत असेल तर ते गीत लिहिण्याच्या आधी त्याची चाल काय असेल हे त्याच्या डोक्यात असलं पाहिजे. किंवा मग संगीतकार, गीतकार आणि गायक यांचं एक सुंदर टीमवर्क जर झालं ना तर एखादं खूप सुंदर गाणं, एखादं खूप सुंदर संगीत समोर येतं आणि मग ते सुपरहिट होतं. म्हणजे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की मला फिल्मी संगीत ऐकायला आवडतं, तर हे गाणं म्हणजे मी अमृता राजनच्या तोंडून जेव्हा हे गाणं ऐकलं म्हणजे हिच्याच तोंडून जर हे गाणं इतकं चांगलं वाटत आहे तर मूळ गायिकेच्या तोंडून किती चांगलं वाटेल. तर रोज मी एकदा तरी हे गाणं ऐकते. म्हणजे मला इतके स्वर आवडले त्याच्यातले. हो का? आणि मग मी शोध घेतला की हे गाणं कोणत्या रागावर बसवलेलं आहे,
तर ते खमाज थाटातल्या खमाज रागावर आणि खमाज थाटातल्या झिंजोटी रागावरचं एकत्र मिश्रण करून आणि लोकसंगीतातली एक धून घेऊन ते गाण्यांचं असं सगळं एकत्र मिश्रण करून त्या गाण्याला संगीत दिलंय म्हणून ते सुपरहिट झालंय. म्हणून ते ऐकावं असं वाटतं. तुमचे शोध निबंध आहेत आणि ते 50 आहेत. तर हे सगळे शोध निबंध जे तुम्ही लिहिलेले आहेत ते सगळे यावरच आहेत का, की कोणतं गीत कोणत्या रागावर आहेत किंवा कशी चाल किती महत्वाची आहे? मी 50 जे शोधनिबंध लिहिले ते वेगवेगळ्या परिषदांमध्ये लिहिले. अच्छा. तर वेगवेगळ्या परिषदांमध्ये जे जे संगीताशी संबंधित विषय समोर आले त्यावर लिहिलेत. अच्छा. पण मी मध्यंतरी काय केलं, मला असंच वाटलं की इतके चित्रपट गीतं म्हणजे हिंदी चित्रपट गीतांमध्ये इतक्या रागांवर आधारित गाणे आहेत, हो. तर आता आपण 2-3 रिसर्च पेपरमध्ये याचा शोधच घेऊ. अच्छा. की कोणत्या चित्रपटामध्ये कोणता राग जास्त वापरला आहे आणि त्याच्यावर किती गाणे बसवले आहेत. अच्छा अच्छा. तर ते मला बरेच दिसले. म्हणजे यमन रागावर खूप आधारित आहे, हां. मालकंस रागावर आधारित आहे, त्यानंतर भूप रागावर आधारित आहे, भूपाली रागावर, हो. त्यानंतर पुरिया धनाश्री रागावर आधारित आहे, हंसध्वनी रागावर आधारित आहे. म्हणजे इतके सारे राग आहेत, पण हिंदी चित्रपट संगीतामध्ये या विशिष्ट रागांना वारंवार वापरलं गेलं आहे आणि त्याच्यावर गाणी लिहिलेली आहेत. हो. तर आणखीन असं एखादं गीत आपण ऐकूयात जे रागावर आधारित असेल. हो. स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला, हे अरुण दातेंनी म्हटलेलं गीत आहे. हे कोणत्या चित्रपटात नाही आहे, हे सुगम संगीत आहे, पण ते मारवा रागावर आधारित आहे. पूर्ण मारवा आहे त्याच्यात. अच्छा. दुसरा कोणत्याच रागाचं मिश्रण नाही आहे. ऐकूया हे गीत. पुन्हा आता आपण आपल्या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे आलेलो आहोत. आजच्या काळात संगीत टिकून ठेवण्यासाठी काय बदल गरजेचे आहेत? आजच्या काळामध्ये जर हे संगीत तर चालूच आहे, बरोबर. ते प्रत्येक पिढीगणित वेगवेगळ्या आपल्या प्रतिभा समोर येणार आहेत. संगीतामध्ये बदल होतील, पण संगीत चालूच राहणार आहे. पण जर तुम्ही असं म्हणाल की लोकसंगीत आणि शास्त्रीय संगीत हे समोर आलं पाहिजे, ते परत टिकवलं गेलं पाहिजे, यासाठी महत्त्वाचं म्हणजे परत संगीताच्या मैफिली होणं आवश्यक आहेत. त्यानंतर एक कार्यशाळा घेणं आवश्यक आहे. संगीताचं महत्त्व पटवून देणं लोकांना आवश्यक आहे आणि त्यांच्यामध्ये विविध संगीताच्या प्रकारांची आवड निर्माण करणं आवश्यक आहे. यासाठी संगीताचे कार्यक्रम, संगीताच्या सुंदर सुंदर मैफिली, कार्यशाळा, सांस्कृतिक कार्यक्रम हे सगळं होणं आवश्यक आहे. बरोबर. तेव्हाच परत संगीताबद्दल आवड निर्माण होईल आणि परत जुनं संगीत परत समोर येईल आणि हे संगीत तर आता पुढे पुढे जाणारच आहे. म्हणजे संगीत समृद्ध होतच राहील. पण जर तुम्ही म्हणाल परत शास्त्रीय संगीत, नाट्यसंगीत, नाटकं, संगीत नाटकं याच्याबद्दल जर परत आवड निर्माण व्हायची असेल तर कार्यशाळा, सांस्कृतिक कार्यक्रम असं घेऊन लोकांमध्ये आवड संगीताची निर्माण करणं आणि ते टिकवून ठेवणं आवश्यक आहे. बरोबर. आम्ही सुद्धा छान छान गीतच श्रोत्यांना ऐकवत असतो. तुमची काही अशी रेडिओला घेऊन छानशी आठवण आहे का? मी लहानपणी शिकत असताना टीव्ही आपल्याकडे जेव्हा यायचा होता ना, हो, तेव्हा रेडिओच असायचा. बरोबर. मी माझी एक आठवण आहे की मी सकाळी उठल्याबरोबर ते जे भक्तिगीतं येतात, भूपाळी येत होत्या, तर त्या सुधीर फडकेंच्या आवाजातल्या म्हणा, लता दिदींच्या आवाजातल्या म्हणा, मी उठल्याबरोबर ते पहिले गाणे लावायचे. अच्छा. हां, सगळ्या सकाळचे गाणे, सकाळचे भक्तिगीतं, सकाळच्या भूपाळ्या. सकाळी उठल्याबरोबर मी लहानपणी पहिले रेडिओवर ते सगळे भक्तिगीतं लावायची आणि मग मी माझं सगळे काही कामं आटपायची. हो. तर ही खूप सुंदर आठवण आहे. म्हणजे आजही आपण टीव्हीवर जरी ते भक्तिगीतं ऐकतो ना, तरी ती लहानपणीची रेडिओची आठवण येते. हो. लहानपणी मी जे संगीत ऐकत होती, इतरांचे गाणे ऐकत होती, हरीश भिमाणी किंवा अजून काही लोकांना ज्या रेडिओवर मी आकाशवाणीवर ऐकत होती, तर मला खूप कुतूहल असायचं की किती छान बोलतात आहेत बा हे लोक. तर मी कधी तसा विचार केला नव्हता किंवा एखाद्याला आपल्याला वाटतंही पण असं की आपण त्यांच्या जागी असतो तर किती छान झालं असतं. तर ज्या लहानपणी मी ते रेडिओवर गाणी ऐकलेत, तर अमरावती आकाशवाणीला मुलाखतीला बोलावतील, ही गोष्ट मी म्हणजे अशी कल्पना कधी केली नव्हती. तर आपण कधीतरी बा रेडिओवर अशाच पद्धतीचं ऐकू किंवा आपण जे आता दुसऱ्यांचं ऐकतोय लहानपणी, तर कधीतरी आपली पण मुलाखत रसिक श्रोते ऐकतील रेडिओवर, असं मला कधी वाटलं नव्हतं. पण ती संधी मला आकाशवाणीने दिली, याबद्दल तर आनंद आहेच, प्रश्नच नाही. आणि आता एक म्हणजे अशीच एक आठवण सुद्धा आता तुमच्याजवळ आलेली आहे. खरं तर आम्हाला तुमच्याशी बोलून खूपच छान वाटलं. तुम्ही आलात आणि इतकी छान माहिती आमच्या श्रोत्यांना दिली. धन्यवाद. अमरावती आकाशवाणीने मला संधी दिली, मला ऐकून घेतलं, त्याबद्दल मी संपूर्ण अमरावती आकाशवाणी टीमचे मनपूर्वक आभार मानते
आणि थांबते. धन्यवाद. श्रोत्यांनो नमस्कार. अमरावती या कार्यक्रमात संगीत क्षेत्रात संधी याविषयी डॉक्टर जयश्री कुलकर्णी यांच्याशी श्यामली देशमुख यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकलीत. भाग दुसरा. या कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य दिलं होतं नितीन दातीर आणि सुनील किन्हीकर यांनी. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम. माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा. गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा. तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा. विविधा विविधा.